त्यांनी दिली। युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत। ते दोघेही 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यादरम्यान भारत आणि युरोपियन महासंघामधील मुक्त व्यापार कराराला हिरवा कंदील मिळण्याचीही शक्यता आहे। दरम्यान युरोपियन महासंघाच्या उच्च प्रतिनिधी आणि उपाध्यक्षा काया कॅलास या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर भारतात दाखल झाल्या आहेत। तत्पूर्वी दिल्ली इथं होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून परदेशी पाहुणे आज भारतात दाखल होत आहेत। रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष